विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना आपल्याला करंटच्या अनुषंगाने सरकारी नोकऱ्या किंवा सरकारी योजना किंवा सरकारी कुठलेही कामं जे असतात सरकारच्या, केंद्र सरकार किंवा मग राज्य सरकार असो, जर त्यांच्या योजना वगैरे काही असं होत असेल तर ते खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जाते करंटच्या अनुषंगाने, आणि त्यावर प्रश्न आपल्याला देखील मोठमोठ्या एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर आज आपण असंच घेऊन आलेलो आहोत, आणि आजच्याच न्यूजपेपरला, आज आहे 24 डिसेंबर, आणि आजच्या न्यूजपेपरला जी न्यूज आलेली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 71,000 नियुक्तीपत्रांचे नोकरींचे नियुक्तीपत्र वाटप केले. तर त्यावर आज आपण काही इम्पॉर्टंट मुद्दे बघणार आहोत. तर पहिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवेदनातील मुख्य मुद्दे. पहिले, विक्रमात्मक सरकारी नोकऱ्या. गेल्या 1.5 वर्षात सुमारे 10 लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवेदनात म्हणलं आहे. 10 लाख तरुणांना, आणि यापूर्वी कोणत्याही सरकारने अशा प्रकारे काही नोकऱ्या दिल्या नव्हत्या. त्याच्यानंतर 71,000हून अधिक नियुक्तीपत्रे. रोजगार मेळाव्यात 71,000हून अधिक युवकांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. किती नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली? तर 71,000 नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर युवक केंद्रस्थानी. युवक हे केंद्र सरकारच्या धोरणाच्या व कार्यक्रमाचे केंद्रस्थानी आहेत, म्हणजे केंद्रबिंदू आहेत की युवकांनाच लक्षात ठेवून त्यांनी रोजगार मिळावे व सर्व गोष्टी करतात. प्रामाणिकपणे, पारदर्शकतेमुळे भरती प्रक्रिया सुलभ व विश्वसनीय झाली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदनात म्हटले. त्याच्यानंतर आपण बघू 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट. त्यांनी त्यांच्या निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 हे लक्षात ठेवा, 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट असं त्यांचं धोरण आहे. मग आपल्याला प्रश्न येऊ शकते की पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा BJP सरकारने विकसित भारत करण्याचा कोणत्या वर्षापर्यंत निर्धार घेतला आहे? तर आपलं करेक्ट उत्तर असलं पाहिजे 2047. युवकांच्या कर्तृत्वावर व नेतृत्वावर भर. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवकांचे कौशल्य व मेहनत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर महिलांचे नेतृत्व. महिलांचा प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी होण्यावर भर. त्याच्यानंतर 26 आठवड्याची प्रसूती रजा मंजूर. महिलांना 26 आठवड्याची प्रसूती रजा देखील मंजूर करण्यात आली आहे सरकारी नोकऱ्यामध्ये. आणि PM आवास योजनेचे घरांचे बहुसंख्य मालक महिला असे असावं. आता हे खूप इम्पॉर्टंट मुद्दा आलेला आहे की असा प्रश्न येऊ शकतो की PM आवास योजनेचे घरांचे बहुसंख्य मालक कोण आहेत, पुरुष, महिला, असं. तर आपला आन्सर महिला असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या महिलांना किती आठवड्याची रजा मंजूर झालेली आहे? तर 26 आठवड्यांची. हे पण लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू ओबीसीमध्ये 17% वाढ झालेली आहे. ओबीसींच्या उमेदवारांना 17% वाढली. ओबीसींची उमेदवारी 17% वाढली. हे पण लक्षात ठेवणे गरजेचं आहे, कारण की स्पेशल OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस च्या नुसार बॅकवर्ड क्लासेसमध्ये असं क्वेश्चन येऊ शकतात. सध्या भरती झालेल्यापैकी 21% उमेदवार हे OBCचे आहे. हे दोन्ही आकडे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. मातृभाषेला प्राधान्य. भरती परीक्षांसाठी 13 भारतीय भाषांचा समावेश, म्हणजे रिजनल लँग्वेजेसला यांनी खूप इम्पॉर्टन्स देत आहे, आणि जे पेपर वगैरे होत असते ते रिजनल लँग्वेजमध्ये देखील होत असते. तर 13 रिजनल लँग्वेज भारताच्या, या 13 लँग्वेजमध्ये हा पेपर होत असतो. तर हे लक्षात ठेवा. भाषेच्या अडथळ्याशिवाय युवकांना संधी. ग्रामीण विकासावर भर. माजी पंतप्रधान चरण सिंह यांच्या विचारांना अनुसरून ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराची योजना संधी वाढवण्यावर भर. तर त्यांनी असं सांगितलं की आपले जे 5वे पंतप्रधान मंत्री होते चरण सिंह यांच्या विचारांच्या अनुसार, त्यांचे विचार जसे होतात त्याच्या अनुसार आपल्याला ग्रामीण भागात देखील रोजगार आणि स्वयंरोजगारांच्या संधीवर वाढवण्यावर त्यांचं केंद्र सरकारचं लक्ष आहे. राष्ट्रीय योजनांमधून प्रगती, जसं स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, अंतराळ व संरक्षण क्षेत्रातील
सुधारांमुळे युवकांचे कौशल्य विकसित होत आहे, असं देखील त्यांनी निवेदनात म्हटलं. राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांच्या विकासासाठी लाभदायक ठरत आहे, असं त्यांनीही म्हटलं. त्याच्यानंतर आत्मविश्वासाने भरलेले युवक. रोजगार मेळाव्याच्या युवकांना सक्षम बनवून त्यांच्या कौशल्यांना चालना देते आणि युवक प्रत्यक्षात यशस्वी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवेदनात देखील सांगितलं. तर अशा प्रकारे आपण बघितलं की 71,000 विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्तीपत्र दिले. सरकारी नोकरी 10 लाख विद्यार्थ्यांना त्यांनी 1.5 वर्षांनी नियुक्ती दिली, सरकारी नोकरी दिली. अशा गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या आणि त्याच्यासोबत आपण खूप मुद्दे बघितले. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.